चला इकडे लक्ष द्या रे. तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय. काय दिलाय? ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? LMN. बरोबर. मग काय लिहिणार तुम्ही? इन ट्रायंगल LMN त्रिकोण LMN मध्ये, या त्रिकोणामध्ये तुम्हाला या ठिकाणी MT, काय MT हा काय दिलेला आहे? कोण दुभाजक दिलाय. काय दिलाय? कोण दुभाजक. असं आपल्याला कशावरून दिसते? तर इथं 0 लिहिले, इथं बी काय लिहिले? 0 लिहिले. याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल काय आहे? सारखा आहे. अँगल काय आहे? सारखा. म्हणजे इथं आपल्याला असं लिहिता येईल LMT. कोणता अँगल आहे? LMT. हे दोन्ही अँगल जे आहेत, कुठला अँगल आहे दुसरा? TMN. मेजर अँगल TMN. हे दोन्ही काय दिसत आहेत? इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. बरोबर. मग याच्यावरनं तुम्ही काय सांगू शकता की हा MT जो आहे तो काय आहे? दुभाजक आहे. काय आहे? दुभाजक आहे. तो दुभागतोय कुणाला? कोणाला. म्हणून त्याला काय म्हणतोय? कोण दुभाजक. काय म्हणता येईल आपल्याला? कोण दुभाजक. म्हणून आपण लिहू शकतो सेगमेंट, सॉरी आता हा रे आहे, रे MT म्हणजे किरण MT हा काय आहे? इज ए अँगल बायसेक्टर. काय आहे? अँगल बायसेक्टर. कुणाचा? अँगल बायसेक्टर ऑफ कुणाचा आहे? कोणत्या अँगलचा? LMN. कोणत्या अँगलचा? LMN. म्हणजे या ठिकाणी किरण MT हा कोण दुभाजक आहे. कुणाचा कोण दुभाजक आहे? LMN चा. म्हणून तुम्ही काय लिहू शकता? कशाचा आधार घ्यायचा आहे? Therefore by अँगल बायसेक्टर थेरम काय घ्यायचं आपल्याला? कोन दुभाजकाचं प्रमेय. अँगल बायसेक्टर थेरम. काय सांगता येईल बाळांनो? कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे? अँगल बायसेक्टर थेरम वरून काय लिहिता येईल? तर या ठिकाणी समजा ही आकृती आपल्याला दिसते. बरोबर. इथं L आहे, इथं M आहे, इथं N आहे आणि इथं काय आहे? T. याला काय म्हणणार? 1. याला काय म्हणणार? 2. याला 3. याला 4. म्हणजे 1 आणि 2 चा भागाकार. कुणाचा? LM. आणि दुसरं कोण? MN. यांचा भागाकार. आणि दुसरं कोण आहे? हा 3 आणि 4 म्हणजे काय? LT आणि TN. LT आणि TN यांचा भागाकार. हे दोन्ही काय आहेत? सेम आहे. आता कोणते कोणते किमती तुम्हाला दिलेत ते बघा. LM दिलाय का? दिलाय. किती दिलाय? 6. MN किती आहे? 10. त्यानंतर LT किती दिलाय? LT आपल्याला काढायचंय. आणि TN किती दिलाय बाळांनो? 8. किती दिलाय? 8. होईल का हे? सांगा. LT बरोबर LT तसंच ठेवा इकडं. हे 8 कुठे जाणार आहे? अंशामध्ये. मग किती आलं? 6 गुणिले 8 भागिले किती? 10. 8 × 48. 48 भागिले 10. मग LT बरोबर किती आलं? LT बरोबर 48 भागिले 10 किती आलं? 4.8. किती आलं? 4.8. आलं का लक्षात? LT किती आला? 4.8. समजलं? इन ट्रायंगल ABC काय लिहिणार तुम्ही? ABD. कोणता अँगल? ABD हा एकरूप आहे कुणाला? मेजर अँगल DBC. कुणाला? DBC. बरोबर. हे दोन्ही काय आहेत? एकरूप. कारण इथं 0 इथं 0 आहे. दोन्ही ट्रायंगल मधले जे अँगल आहेत ते दोन्ही काय आहेत? एकरूप आहेत. त्यामुळं हा BD काय होणार आहे? BD ABC चा दुभाजक होणार आहे. BD काय होणार? ABC चा दुभाजक. मग इथं ही आता किरण नाही म्हणता येणार. इथं एंड झालाय, इथं बी एंड आहे. त्यामुळे हा काय झाला? सेगमेंट. काय झाला? सेगमेंट. मग सेगमेंट कोणता? BD. सेगमेंट BD इज ए काय आहे तो? अँगल बायसेक्टर. काय आहे? अँगल बायसेक्टर. कोण दुभाजक आहे कुणाचा? कोणत्या कोणाचा? ABC. कोणत्या कोणाचा? ABC. समजलं का? अँगल बायसेक्टर म्हणजे काय आहे? कोण दुभाजक. काय आहे? कोण दुभाजक. मग काय वापरावं लागेल? कोण दुभाजकाचं प्रमेय. काय वापरावं लागेल? मग इथं काय लिहिणार तुम्ही? अँगल बायसेक्टर थेरम नुसार
अँगल बायसेक्टर थेरम. सांगा काय अँगल बायसेक्टर थेरम नुसार येणार आहे? दोन बाजू कुठल्या आहेत? ही बाजू कोणती? ए बी. ही बाजू कोणती? बी सी. मग काय लिहिणार इथं? ए बी भागिले बी सी बरोबर काय येणार आहे? काय? ए डी भागिले बी सी. मग इथे येणार ए डी भागिले बी सी. समजलं का? मग आता किमती टाकायच्या बाळांनो. सांगा किमती सांगा. ए बी ची किंमत एक्स, बी सी किती? एक्स अधिक 5. त्यानंतर एडी एक्स वजा 2 आणि भागिले कोण आहे? एक्स अधिक 2. समजलं का? कोणाकोणाला समजले? समजले का? नक्की. फक्त किमती टाकलेल्या आहेत. पुढं आता काय करायचं? लक्ष द्या. हे उजव्या बाजूला कुठे? छेदात. हे डाव्या बाजूला कुठे जाणार? अंशात. हे डाव्या बाजूला कुठे? छेदात. इकडे उजव्या बाजूला कुठे जाणार? अंशात. म्हणजे थोडक्यात एक्स न एक्स अधिक 2 ला गुणायचे आणि एक्स अधिक 5 न एक्स वजा 2 ला. नीट लक्ष द्या. काय येणार इथं? काय येणार? एक्स गुणुले एक्स ला कोणी गुणलं? कोणी गुणलं एक्स ला? एक्स अधिक 2. मग एक्स गुणुले एक्स अधिक 2 इथं लिहिलं. एक्स गुणुले एक्स अधिक 2 बरोबर. पुढे काय येणार आहे? इकडं इथं उजव्या बाजूला कोण आहे? एक्स वजा 2. इथं कोण आहे? एक्स अधिक 5. या दोघांचं काय होणार आहे? लगीन लावू नका, गुणाकार आहे. काय आहे? साखरपुडा करतात. त्यानंतर एक्स न काय करायचे? एक्स ला गुणायचं. किती येईल? एक्स वर्ग. एक्स न 2 ला गुणलं किती येणार? 2 एक्स. सगळ्यांनी बोला रे. एक्स न परत कुणाला गुणायचे? एक्स ला. किती आलं? एक्स वर्ग. एक्स न गुणलं 5 ला, पण हे वजा आहे आता. सॉरी, एक्स न 5 ला गुणलं किती आलं? 5 एक्स अधिकच आहे. ह्या वजा 2 न एक्स ला गुणलं वजा 2 एक्स. वजा 2 न 5 ला गुणलं वजा 10. समजलं का? पहिल्या कंसातील प्रत्येक संख्येनं दुसऱ्या कंसातील प्रत्येक संख्येला गुणायचं. कळलं का? पुढं आता हे अधिक एक्स वर्ग आहे आणि हे बी अधिक एक्स वर्ग आहे. अधिक एक्स वर्ग इकडे आलं बाळांनो, वजा झालं. मग एक्स वर्गाला एक्स वर्ग काय झाला? कॅन्सल. त्याच्यानंतर नीट लक्ष द्या रे. हे 5 एक्स वजा 2 एक्स आहे. 5 एक्स वजा 2 एक्स किती आलं? 3 एक्स. 5 वडापाव वजा 2 वडापाव. 5 मधले 2 हाणले किती राहिले? 3. मग हे झालं 3 वडापाव. अधिक इकडे गेल्या वजा. मग 2 एक्स वजा काय आले? 3 एक्स बरोबर वजा 10. नीट लक्ष द्या. 2 एक्स वजा 3. 2 वजा 3 होईल का? 2 मधनं 3 जाईल का? 3 मधनं 2 घालवले किती राहिला? 1. आणि एक्स मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे? वजा. मग काय आलं? वजा 1 एक्स बरोबर किती आलं? वजा 10. वजा वजा काय झालं? अधिक. म्हणजे एक्स बरोबर किती मिळालं बाळांनो? 10. एक्स ची किंमत किती आली? 10. समजलं का? समजलं का? एक्स ची किंमत किती आली? 10. लक्ष द्या. आता एक्स, डी आणि ई हा जर ट्रायंगल बाळांनो आपण घेतला. कोणता ट्रायंगल? इथं एक्स लिहिलाय, इथं काय लिहिलाय? डी. इथं लिहिलाय ई बरोबर. आणि इथं हा काय? पी क्यू. काय? पी क्यू. तर मला सांगा या त्रिकोणामध्ये ट्रायंगल एक्स डी ई मध्ये तुम्हाला पी क्यू जो आहे तो डी ला काय दिलाय? समांतर. सेगमेंट पी क्यू हा पॅरलल आहे कुणाला? सेगमेंट डी ला बरोबर. मग आता मला सांगा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय लिहिता येईल? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय लिहिता येईल? याला 1 मानलं, याला 2 मानलं, याला 3 मानलं, याला 4 मानलं. तर 1/2 3/4 म्हणजे काय होणार? एक्स पी. काय होणार? एक्स पी भागिले काय होणार? पी डी. काय होणार? पी डी बरोबर काय येईल बाळांनो? एक्स क्यू. काय होणार? एक्स क्यू आणि क्यू ई. काय होणार? एक्स क्यू आणि क्यू ई. मग तुम्हाला इथं रिकामी जागा कोणती दिली? एक्स पी. एक्स पी आणि तिथं छेदात काय लिहायचंय? पीडी लिहायचंय. काय लिहायचंय? पीडी. आणि दुसरं काय? एक्स क्यू भागिले काय आहे? क्यू ई. आणि तिथं कारण लिहिलंय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कळलं का?
कळलं का? त्याच्यानंतर हा झाला एक भाग बरं का, हा काय झाला एक भाग. दुसरा भाग आहे बाळांनो, दुसरा भाग म्हणजे हा खालचा त्रिकोण आहे, हा एक्स ई एफ. कोणता त्रिकोण घेतलाय? एक्स ई एफ. मग त्याची आकृती आपण काढली. काय काढली? लक्ष द्या, ही आकृती आहे. इथं काय आहे? एक्स, इथं काय आहे? ई, इथं काय आहे? एफ. या एक्स ई एफ मध्ये कोण घेतलाय? इथं मध्ये क्यू आर. कोण घेतलाय? क्यू आर. बरोबर का? मग इथं काय लिहिणार? इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? एक्स ई एफ. बरोबर. याच्यामध्ये कोणती सेगमेंट कुणाला पॅरलल दिलेली आहे? तर ही बाजू कोणती? क्यू आर. ही बाजू कोणती आहे? ई एफ. ह्या दोन बाजू काय आहेत? समांतर आहेत. या दोन बाजू काय आहेत? समांतर. मग काय लिहिता येईल आपल्याला? सेगमेंट क्यू आर. सेगमेंट क्यू आर पॅरलल आहे कुणाला? सेगमेंट ई एफ ला. बरोबर. मग या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार काय लिहिता येईल सांगा? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार याला काय म्हणता येईल? 1, याला 2, याला 3, याला 4. सांगा. 1/2, 3/4 काय येईल? एक्स क्यू भागिले काय येणार? क्यू ई बरोबर काय येईल? एक्स आर. काय येणार? एक्स आर भागिले काय येणार? आर एफ. ज्याला मेंदू आहे त्यानं बोला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येणार. लिहायचं ते नंतर लिहा, काय गरज नाही आता लिहायची. समजून घ्या आधी. थोबाड दिलंय ते नुसतं बांबा नाही दिलं नाही, पंजाबी तडका नाही. तर ते बोला. प्रश्न विचारतोय मी, मला येत नाही म्हणून नाही मी रिव्हिजन करतोय. तुम्हाला यावं म्हणून मी तुम्हाला विचारतोय प्रश्नांचं उत्तर. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं? तर एक्स क्यू भागिले क्यू ई आणि एक्स आर भागिले आर एफ. त्यातलं काय राहिले? काहीच दिलं नव्हतं तिथं त्यांना. चारही आपल्याला चौकटी भरायच्या आहेत. आणि त्याच्या पुढे कारण काय लिहिणार? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता लक्षात घ्या, याला समीकरण 1 मानलं, याला समीकरण 2 मानलं. याच्यामध्ये कोणती बाजू सारखी दिसते बघा? एक्स पी म्हणजे कोण आहे? एक्स पी भागिले पीडी म्हणजे काय? एक्स पी भागिले पीडी बरोबर काय आहे? हा एक्स क्यू भागिले क्यू ई. एक्स क्यू भागिले क्यू ई. पण एक्स क्यू भागिले क्यू ई इथं काय दिसते? एक्स आर भागिले, बघा की एक्स पी भागिले पीडी काय आहे? एक्स क्यू भागिले क्यू ई. बट एक्स क्यू भागिले क्यू ई काय? एक्स आर भागिले आर एफ. म्हणजे काय येणार इथं? एक्स आर भागिले आर एफ. हे कशावरून लिहिलं आपण? कशावरून लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. कशाचा आधार घेतला? समीकरण 1 आणि 2 चा. इथं आपल्याला एक्स पी भागिले पीडी कोण दिसतोय? एक्स क्यू भागिले क्यू ई. पण एक्स क्यू भागिले क्यू ई ची किंमत काय दिसते इथं? एक्स आर भागिले आर एफ. म्हणजे 1, 2 आणि हे 3, तिन्ही पण काय आहे? सारखे. बरोबर. आता याचा अर्थ काय होतो? हे याला इक्वल आहे आणि हे याला इक्वल आहे. मग याचा अर्थ हे बी काय आहे? इक्वल आहे. म्हणजे काय लिहू शकतो मी? एक्स पी भागिले पीडी बरोबर काय लिहिता येईल मला? एक्स आर भागिले आर एफ. आता लक्ष द्या रे, हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं समीकरण नंबर 3, लक्ष द्या, हे जर समीकरण नंबर 3 पाहिलं म्हणजे कुठला भाग येतोय? हा भाग येतोय का नाही? बघा एक्स पी, इथं एक्स पी म्हणजे हा 1, पीडी म्हणजे हा 2. आता एक्स आर म्हणजे कोणाला? हा 3 आणि हा 4. मग या त्रिकोणासाठी सुद्धा गुणोत्तर काय आलं? सारखं आलं. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार ही रेषा याला काय झाली? समांतर. गुणोत्तर जर सारखं आलं तर रेषा काय आहे? समांतर आहे. मग इथं काय लिहावं लागेल? फक्त इथं काय लिहावं लागेल? फ्रॉम ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? इकडचा कुठला ट्रायंगल आहे? कोणता ट्रायंगल आहे? एक्स एफ आणि वरती काय? डी. एक्स डी एफ. कोणता ट्रायंगल आहे? एक्स डी एफ. अँड बाय कॉन्व्हर्स थेरम ऑफ, बाय कॉन्व्हर्स थेरम ऑफ कशाचा? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कशाचा कॉन्व्हर्स थेरम? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार काय लिहिता येईल? जर प्रमाणात असतील बाजू तर त्या रेषा काय असतील? समांतर. कोणत्या 2 रेषा समांतर मग येतील? आकृती बघा, कोणत्या 2 रेषा आहेत? एक आहे पी आर आणि दुसरी काय आहे? डी एफ. आणि तेच आपल्याला काय करायचंय? दाखवायचंय ना. सेगमेंट काय लिहिणार?
सेगमेंट PR इज पॅरलल टू सेगमेंट रिकाम्या जागा कळाल्या काय बघा लिहिलं नसेल तर लिहा